रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबा खरात सोबतचे आणखी व्हिडिओ समोर। नव्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांच्याकडून खरातची पंढरपूरच्या पांडुरंगासोबत तुलना। रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करून नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची मागणी। भोंदूबाबा खरात आणि चाकणकरांचे आर्थिक संबंध, चाकणकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा दावा। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार, रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक दावा। तर भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा राजीनामा घेत सहआरोपी करण्याची देखील ठोंबरे पाटील यांची मागणी। खरात प्रकरणात ज्यांची नावे आहेत त्यांच्यावरती पक्ष कारवाई करणार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। तर चाकणकरांवरील प्रश्नावरती तटकरेंनी बोलणं टाळलं। मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त आहेत, मंत्री त्यांच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करायचे। भोंदूबाबा खरात प्रकरणावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप। भोंदूबाबा खरात प्रकरणातील कडक भूमिकेमुळे संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। मुख्यमंत्र्यांनी 20 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, आयपीएस तेजस्विनी सातपुतेंची नाशिक पोलीस आणि क्राईम ब्रांच सोबत चर्चा। लैंगिक शोषणाचे 58 नव्हे तर 100हून अधिक व्हिडिओ, पोलीस सूत्रांची माहिती। होर्मुझ समुद्रधुनीतील संकटात भारताला इराणची साथ, भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी इराणकडून विशेष व्यवस्था, समुद्री मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी इराणकडून प्रक्रिया सुरू। इस्रायलच्या हैफामधील तेल शुद्धीकरण केंद्रांवर इराणचा हल्ला, बाझान तेल शुद्धीकरण कारखाना निशाणावरती। दररोज 1,97,000 बॅरल शुद्धीकरण क्षमतेच्या प्रकल्पाचं नुकसान, इंधनाच्या उत्पादनावरती आणि पुरवठ्यावर गंभीर परिणाम। होर्मुझ समुद्रधुनी खुली करण्यासाठी कठोर प्रयत्न सुरू, तेलाच्या किमती कमी होतील। होर्मुझसाठी अमेरिकेला शक्य तितकी सर्व मदत करण्याचा प्रयत्न, बेंजामिन नेतन्याहू यांचं वक्तव्य। होर्मुझच्या सुरक्षेसाठी 6 मोठे देश एकवटले, होर्मुझ समुद्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त निवेदन, इराणच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त। मी जिवंत आहे, मृत्यूंच्या अफवांवरती नेतन्याहूंचं स्पष्टीकरण। तर ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली इराण विरुद्ध लढा, आम्ही जिंकतोय आणि इराण हरतय, नेतन्याहू यांचा मोठा दावा। पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार, आजपासून पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ। पेट्रोलचे दर 113.77 रुपयांवर, वाहन चालकांमध्ये नाराजी। नागपूरच्या कोराडीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, पहाटे 5:30 वाजल्यापासून लोक सिलेंडरसाठी वेटिंगवर, ऑनलाईन बुकिंग होत नसल्यानं ग्राहक त्रस्त। मुंबईमध्ये गॅस तुटवड्यामुळे बेस्टची 10 उपाहारगृह बंद, कामकाज विस्कळीत झाल्यानं बेस्टची सरकारकडे धाव, बेस्टला आपत्कालीन सेवेचा दर्जा देण्याची ही मागणी। गॅस टंचाईमुळे कामगारांवरती उपासमारीची वेळ, कामच ठप्प असल्यानं कामगारांचं मुंबईतून मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर, मुंबईतील रेल्वे स्थानकावरती उत्तर भारतीयांची मोठी गर्दी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा पुढे ढकलला, इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला। ट्रम्प यांचा चीन दौरा आता 1.5 महिन्यांनंतर होणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता, विधान परिषदेतही मवियाला एकच जागा, 8 जागा महायुतीच्या पारड्यात, मवियामध्ये एका जागेसाठी रस्सीखेच। राज्यातील जलजीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार, मुख्यमंत्री फडणवीसांची व्हीसीद्वारे उपस्थिती, डिसेंबर 2028 पर्यंत हर घर प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट। राज्यातील 11 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, 7,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका, गहू, हरभरा, कांदा पिकांचं मोठं नुकसान, गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल। विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट, तर काही विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता।